नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज ख्रिसमस स्पेशल मी चिकन बिर्याणी बनवलेली आहे, दम बिर्याणी. तर चला पाहूया व्हिडिओमध्ये. अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळेत बनवलेली आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर सर्वात अगोदर मी इथे माझी फेवरेट हंडी घेतलेली आहे. यामध्ये पूर्ण 1 किलोची चिकन बिर्याणी तयार होते आणि अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. मी चिकनला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. लेग पीसवर असे मी चिरा मारून घेतलेले आहेत. त्यामध्ये 1-2 चमचे मीठ घालते आणि त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा यामध्ये मी हळद घालणार आहे. हळदही मी घातलेली आहे आणि आता यामध्ये मी 1 चमचा धने पावडर घालणार आहे. त्याचबरोबर 1 चमचा जिरे पावडर घालायचे आहे आणि त्यानंतर इथे आलं, लसूण आणि कोथिंबीरची बारीक पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. साधारणतः 2 चमचे मी घालत आहे. तर आलं लसूण पेस्ट ही घरी बनवलेलीच मी वापरते, त्याने टेस्ट खूप छान येते. त्यानंतर मी ते कांदा ऑलरेडी मी तळून घेतलेला होता. तर पाहू शकता कांदा किती छान मी क्रिस्पी तळून घेतलेला आहे. तर साधारणतः 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे मी इथे तळून घेतले होते. कांद्यालाही मी यामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी एक मोठं टोमॅटो चॉप करून घातलेलं आहे. टोमॅटोने थोडं पाणी सुटतं आणि त्याचबरोबर मी ते एक कटोरी दही घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला कुठल्याही कंपनीचा बिर्याणी मसाला घालायचा आहे. तर मी ते साधारणतः 2 पॅकेट बिर्याणी मसाला घालत आहे. आपण आपल्या आवडीनुसार मसाले कमी जास्त घालायचे आहेत आणि आता हे व्यवस्थित मी हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. चिकनला सर्व बाजूंनी सारखंच लावून घ्यायचं आहे. हाताने मिक्स केल्याने व्यवस्थित मिक्स होतं. तर व्यवस्थित हे मॅरिनेशन आपल्याला हाताने करून घ्यायचं आहे. तर पहा, चिकनला मी छान सर्व मसाला लावून घेतलेला आहे आणि आता आपण हे ठेवून देऊया. तर तोपर्यंत मी इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. जो कांदा मी तळून घेतला तेच तेल मी ते गरम करून घेतलेलं आहे आणि ते गरमागरम तेल आपल्याला चिकनमध्ये घालायचं आहे. याने खूप छान चव येते. नक्की ही प्रोसेस तुम्ही ट्राय करून पहा. आणि त्यानंतर थोडंसं मी यामध्ये फ्रेश पुदिना घातलेला आहे. पुदिन्याचे काही पाने घातलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी यामध्ये. आणि आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, कारण तेल गरम असल्यामुळे या ठिकाणी मी चमच्यानेच छान असं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करते, म्हणजे तेल जे आहे ते पूर्ण चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर हे मसाला जो आहे आता आपला इथे रेडी झाला आहे, तयार झालेला आहे. तर आता आपण याला गॅसवरती ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिटासाठी. तर इथे मी आता गॅसवर ठेवलेली आहे हंडी आणि गॅस चालू केलेला आहे. त्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे गॅसची फ्लेम स्लो ठेवून चिकन आपल्याला 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः 25 ते 30% चिकन आपलं शिजतं आणि त्या चिकन शिजत आहे तोपर्यंत मी इकडे एक टोपमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. तांदूळ मी धुवून घेतलेले आहे. तोपर्यंत बासमती तांदूळ मी इकडे वापरत आहे. पाण्यामध्ये मी 2 ते 3 चमचे मीठ घालत आहे. क्वांटिटीनुसार साधारणतः अर्धा किलो तांदळाची मी बिर्याणी बनवत आहे, त्यामुळे मी इथे 3 चमचे तांदळाच्या हिशोबाने घातलेलं आहे मीठ. काही खडे मसाले घातलेले आहेत. तेजपत्ता, दालचिनी, एक चक्रीफूल, शहाजिरे, एक इलायची घातलेली आहे. त्याचबरोबर थोडीशी फ्रेश कोथिंबीर यामध्ये मी घालत आहे. आणि आता आपल्याला यामध्ये एक पूर्ण लिंबाचा ज्यूस घालायचा आहे. लिंबाचा ज्यूस घातल्याने जे तांदूळ आहे, भात जो आहे आपला अगदी मोकळा सुटसुटीत मस्त बनतो. त्यामुळे लिंबाचा ज्यूस मात्र घालायला विसरू नका. पूर्ण एक लिंबाचा ज्यूस मी इथे वापरलेला आहे. आणि आता एक छान उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला. उकळी आल्यानंतर सर्व धुतलेला तांदूळ यामध्ये मी टाकत आहे.
तर पहा मस्त पाण्याला उकळी आलेली आहे आणि बासमती तांदूळ मी इथे छान धुवून घेतलेला आहे, 3 ते 4 वेळा पाण्यामध्ये वॉश करून घेतलेला आहे। आता सर्व तांदूळ मी पाण्यामध्ये टाकून तांदळाला आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनिटे 80% शिजवून घ्यायचं आहे आणि राहिलेला 20% दमवरती आपण शिजवणार आहे। तर पहा सर्व तांदूळ मी जो आहे पाण्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे उकळत्या पाण्यामध्ये। तर आणखी स्लो फ्लेमवरती आपण 10-15 मिनिटे तांदळाला शिजवून घेऊया। तर पाहू शकता मस्त तांदळाला आपल्या उकळी आलेली आहे आणि साधारणतः 10-12 मिनिटे झालेली आहेत मला इथे तांदळाला शिजवत असताना। आणि तांदूळ जो आहे आपला चांगला 80% शिजलेला आहे आणि पाहू शकता किती छान मस्त सुटसुटीत मोकळा तांदूळ झालेला आहे। तर आता इकडे पाहूया आपण चिकन पण चांगलं 25% पर्यंत शिजलेलं आहे। राहिलेलं चिकन 75% जे आहे ते दममध्ये शिजणार आहे। तर आता शिजवून घेतलेला तांदूळ सर्व आपण यामध्ये ट्रान्सफर करणार आहे। तर पाहू शकता चिकनला किती छान मस्त कलर आलेला आहे, किती छान टेक्स्चर आलेलं आहे। या पद्धतीने नक्की तुम्ही दम बिर्याणी माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा। तर सर्व तांदूळ मी यामध्ये ट्रान्सफर करते आणि यामध्ये मी लेअर देणार नाही आहे। सर्व भात जो आहे सर्व तांदूळ जो आहे तो एकदाच मी ट्रान्सफर करणार आहे। एकाच लेअरमध्ये मी ही बिर्याणी बनवणार आहे, कारण जास्त क्वांटिटीमध्ये मी बनवत नाही। जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर 1-2 लेअर दिल्या तरीही चालतात, पण मी थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवत असल्यामुळे मी लेअर देत नाही इथे। त्याचबरोबर मी इथे ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे आणि आणखी एक मी येलो फूड कलर इथे वापरत आहे। आपण आपल्या आवडीनुसार कलर घालायचे आहेत किंवा ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालतात। त्याचबरोबर मी ते थोडे पुदिन्याची फ्रेश पुदिन्याची काही पाने घालत आहे आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर मी यामध्ये घालणार आहे। तर पहा बारीक चिरून मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे। तुम्हाला हवा असेल तर थोडासा फ्राय केलेला कांदा पण आपण यामध्ये घालू शकतो। माझ्या लक्षात राहिलं नाही ठेवायचं, त्यामुळे मी ते विसरले। आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला साधारणतः 15 मिनिटे स्लो फ्लेमवर, गॅसची फ्लेम हाय न करता स्लो फ्लेमवर आपल्याला दम द्यायचा आहे बिर्याणीला। तर इथे मी असा दगडी खलबत्ता जो जाडसर आहे, हेवी आहे, हा ठेवलेला आहे आणि चांगले 15 मिनिटं झालेली आहेत। गॅस बंद केलेला आहे मी, 5 मिनिटे झाली गॅस बंद करून। तर पाहू शकता छान आपली मस्त दम बिर्याणी इथे तयार झालेली आहे। तर राईसही किती छान सुट्टा असा मोकळा झालेला आहे, सुटसुटीत छान, अजिबात चिकट झालेला नाही। पाहू शकता तुम्ही बिर्याणीचा कलरही खूप छान आलेला आहे आणि चिकन जे आहे ते पण आपलं शिजलेलं आहे। मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये, पूर्ण पहा तुम्ही। तर चला आता मी प्लेटिंग करायला घेते। तर पहा अगदी छान सुंदर कलर बिर्याणीला आलेला आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही बिर्याणी नक्की मला कमेंटमध्ये कळवा। पाहू शकता चिकनही छान सॉफ्ट शिजलेलं आहे आणि आपली आता दम बिर्याणी इथे मस्त तयार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली दिलेल्या रेड बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील। तर भेटूया पुन्हा अशाच एका छान व्हिडिओसोबत, छान रेसिपीसोबत। सो आजच्यासाठी इथेच थांबूया। बाय बाय।